हॅलो व्ह्यूवर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यसेवा वेळापत्रक जे आहे, टाइम टेबल जो आहे त्याबाबत चर्चा करणार आहोत. हे पहा, हे MPSCनं जाहीर केलेलं वेळापत्रक आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2025. यामध्ये बघा, राज्यसेवाचे 35 संवर्ग, यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, विद्युत अभियांत्रिकी सेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, सहाय्यक नियंत्रक वैधमापनशास्त्र, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, वनसेवा, एवढी पदे आहेत बघा. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एक्झाम आहे. परीक्षा दिनांक बघा इथे 28 सप्टेंबर 2025 हा पूर्व परीक्षेचा दिनांक आहे. मुख्य परीक्षा जी आहे इथे दिनांक अजून जाहीर झालेला नाही. जेव्हा जाहीर येईल तेव्हा व्हिडिओ टाकण्यात येईल. आता आपण पाहिलं आहे की पूर्व परीक्षा 28 सप्टेंबरला आहे आणि हा महिना चालू आहे बघा, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे समजा 15 दिवस, असे आपल्याकडं 3.5 महिने राज्यसेवेचं प्रिपरेशन करण्यासाठी राहिलेले आहेत. तर आपण चर्चा का करणार आहोत? कारण मुख्यचा जो अभ्यास आहे तो आता पहिल्यासारखा राहिलेला नाही. आता UPSCचा सिलेबस कॉपी केलेला आहे MPSCने. मग तुम्ही विचार करा, तर तुम्हाला अभ्यासाची पद्धतसुद्धा बदलावी लागेल. अगोदर आपण पूर्व परीक्षा पास झालो की मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचो, परंतु आता तसं चालणार नाही. काही जण म्हणतील आता आम्ही 2026मध्ये परीक्षा देणार आहेत, प्रिपरेशनच करतो तोपर्यंत, कारण मॅनेजेबलच नाही आहे. तसं पण नाही आहे. वेळेचं व्यवस्थापन नीट केलं तर सर्व गोष्टी मॅनेज होऊ शकतात. त्याचीच आपण चर्चा करणार आहोत. आता काही गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीत, जसं की पूर्व परीक्षेसाठी काय करायचं नाही, चालू घडामोडीवर जास्त वेळ घालायचा नाही. चालू घडामोडीवरच काही जण काय करतात, ह्या न्यूज वाच, त्या न्यूज वाच, हे सोर्स वाच, ते सोर्स वाच, कन्फ्यूज होऊन जातात. एवढं चालू घडामोडीवर वाचायची गरज नाही. मेन ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला माहीत पाहिजे. जसं की पुन्हा प्रश्न येतात खेळाबद्दल बोलायचं झालं तर ओपन टेनिस वगैरे त्या स्पर्धा होतात, किंवा ग्रँड प्रिक्सच्या स्पर्धा होतात, किंवा मग ऑलिम्पिक्स वगैरे काही झालं असेल, एखादे एशियन गेम्स झाले असतील मेन, तर त्यामध्ये प्रश्न येतात बघा त्यामधून. त्यामुळे तुम्हाला काय असे खूप सोर्स वाचायची गरज नाही. ह्या अशाच ज्या न्यूज आहेत त्या तुम्हाला चांगल्या करायच्या फक्त. तसंच पुरस्कारामध्ये बोलायचं झालं तर पद्म पुरस्काराबाबत विचारत राहतात, नोबेल अवॉर्डबद्दल विचारत राहतात. तर ह्याच गोष्टी आपल्याला पक्क्या करून ठेवायच्या आहेत. उगी चालू घडामोडीवर तुम्ही 7-8 रिसोर्सेस करायले आणि त्याचं तेवढं आउटपुट येत नाही बघा. त्यामुळं, आणि आपल्याकडे वेळ नाही, त्यामुळे वेळ वाया घालायचा नाही आपल्याला. आता मुख्यचा अभ्यास जो आहे तो पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर करण्यामध्ये काय अडचणी आहेत ते बघू. आता मुख्यमध्ये कसं आहे, आपल्याला उत्तरे लिहायची आहेत, रायटिंग करायची आहे, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. वस्तुनिष्ठ नाही, आपल्याला MCQ नाही. त्यामुळे आपल्याला जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 मध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी झाल्यात अभ्यासक्रमानुसार आपल्या, त्याबाबत आपण प्रश्न लिहिलेले पाहिजे. नाहीतर समजा आजचाच प्रश्न घ्या, आपण आपल्या चॅनलवर घेतलेला. समजा तुम्हाला प्रश्न आला की एटना पर्वत जे आहे, एटना पर्वत तो नुकताच त्याचा उद्रेक झालेला आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला काय विचारलं, तुम्हाला जर एटना पर्वतच माहीत नाही, त्याचा उद्रेक माहीत नाही, काय माहीत नाही, मग तुम्हाला कुठून प्रश्न लिहिता येईल? तिथंच मग तुमचं मोरल डाऊन होईल, बरोबर. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, रायटिंगकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि त्यामुळे पूर्व परीक्षा झाल्यावर आपल्याला मेन्सचा अभ्यास सुरू करता येणार नाही, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पुन्हा वैकल्पिक विषय असतो, ऑप्शनल असतो. आता वैकल्पिक विषय खूप जणांनी अजून निवडलाच नसेल, तर निवड करा. वैकल्पिक विषय कसा निवडायचा काय, त्यावर एक आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. परंतु तुम्ही लवकरात लवकर वैकल्पिक विषय निवडा. तसेच निबंधसुद्धा लिहायचा आहे मुख्य परीक्षेला, आणि निबंधाचा पेपर जो आहे तो 250 मार्कला आहे. निबंध तसा काही अवघड नाही, परंतु लिहावं तर लागेल, प्रॅक्टिस तर करावी लागेल. आणि ती सगळीच प्रॅक्टिस तुम्ही मुख्य परीक्षेनंतर करता म्हणाले, पूर्व परीक्षा पास झाल्यावर करता जर म्हणाले तर ते शक्य नाही.
तुमच्यावरच बर्डन येईल, प्रेशर येईल. त्यामुळं आजपासून करा, आत्तापासून करा आणि हळूहळू करा, होऊन जाईल. आता वेळेचे व्यवस्थापन आपल्याला लावणं गरजेचं आहे. पूर्व आणि मुख्य आपल्याला सोबतच करायची आहे. तर जो काही पॅटर्न बदललेला आहे त्याप्रमाणे आपल्याला पूर्व आणि मुख्य सोबतच करायचे आहे. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, मार्क्सप्रमाणे, गुणाप्रमाणे विषय प्रिपेअर करू शकता. म्हणजे ज्या विषयाला जास्त मार्क प्रायोरिटी देऊन त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. बघा, आता मी तुम्हाला एक सल्ला देतो, माझा सल्ला तुम्हाला पटला तर बघा. काय करा, तुम्ही जो वैकल्पिक विषय आहे तो करत राहा. म्हणजे सिलेबसनुसार दररोज तो पॉईंट वाचायचा, त्यावर प्रश्न लिहायचा, उत्तर लिहायचं. आणि वैकल्पिक विषयाला बघा 500 गुण आहेत. त्यानंतर काय करायचं, तुम्हाला निबंध करायचा आहे. दर रविवारी निबंध तुम्ही एक लिहायचा आहे. हे बघा, हे 250 गुण. आणि जनरल स्टडीज 4 सामान्य अध्ययन 4चा पेपर, इथिक्सचा, इंटिग्रिटीचा, ॲप्टिट्यूडचा पेपर तुम्हाला करायचा आहे. हे 250 गुण. असे तुम्हाला हे पूर्वसोबत तुम्ही चालू द्या. म्हणजे पूर्वची परीक्षा येईपर्यंत सप्टेंबरपर्यंत तरी हे चालू द्या, मेन्स आणि पूर्व सोबत. म्हणजे हे बघा 500 आणि हे 500, तुमचे 1000 गुण प्रिपेअर इथं व्हायलेत. आणि हे आपल्याला करायचं आहे. नंतर एवढं बर्डन आपल्याला मॅनेज होणार नाही. आणि आत्ताच करा असं म्हणू नका 2026ला वगैरे, कारण आता स्पर्धा कमी आहे. कारण खूप जण कन्फ्यूज आहेत. 2026चाच खूप जण विचार करत आहेत. आणि जे लागले अभ्यासाला ते लागले, त्यांचा अर्धा अभ्यास पूर्ण पण झाला, परंतु अजून पण वेळ गेलेली नाही, अजूनही वेळ हातात आहे. आणि त्याप्रमाणेच मी तुम्हाला सल्ला दिलेला आहे. तुम्ही इथे विषय तुमचे बदलू शकता तुमच्याप्रमाणे, परंतु असं जर केलं तर सोपं राहील. कारण एक स्टॅटिक पोर्शन आहे, ते एकदा झाले की मग काय नाही, तुम्हाला GS 1, 2, 3 वरच फोकस करायचं. त्यामध्ये सुद्धा काही स्टॅटिक आहेत, ते नंतर तुम्हाला करता येते. आता उत्तरे लिहिण्याचा सराव करणं तुम्हाला दररोज गरजेचं आहे. त्यासाठी काय करायचं बघा, सिंपल फंडा ठेवा. दररोज किमान एक प्रश्न लिहा. आपण आपल्या चॅनलवर दररोज एक प्रश्न घेत असतो. दररोज एक प्रश्न लिहा. दर रविवारी एक निबंध लिहा. आणि वैकल्पिक विषय जे आहे, दररोज सिलेबसचा एक टॉपिक पूर्ण करायचा आणि त्यावर किमान एक प्रश्न लिहायचा. एवढं तुम्ही करा. तुम्हाला अधिकारी बनण्यापासून, उपजिल्हाधिकारी बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही. आता आपलं चॅनल तुम्हाला कसं हेल्प करत आहे की दररोज एक प्रश्न आपण घेत आहोत, समजून सांगत आहोत ते आर्टिकल जे आहे ते मराठीत. त्यानंतर प्रश्न घेत आहोत, त्याचं उत्तरसुद्धा तुम्हाला देत आहोत. टेलिग्रामवर सुद्धा ते टाईप करून देत आहोत. लवकरच आपण सामान्य अध्ययन 4 इथिक्सचा पेपर जो आहे तो पूर्ण कव्हर करणार आहोत. लेक्चर फ्री राहतील सगळे, कोणतेही लेक्चर पेड राहणार नाही. आणि पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला थोडी आपलं चॅनल हेल्प करेल. भारतीय राज्यव्यवस्थेचे काही महत्त्वाचे जे टॉपिक आहेत, एक्झाम विचारत राहते, पुन्हा परीक्षेमध्ये पुन्हा विचारले जातात, ते आपण कव्हर करूया. भूगोलमधले सुद्धा, भारतीय भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, हे सुद्धा चांगलं आपण कव्हर करूया. जे परीक्षेत पुन्हा टॉपिक विचारले जातात त्याच्यावर व्हिडिओ बनवत राहूया आपण. तर अशा प्रकारे आपल्याला वेळेचं व्यवस्थापन करायचं आहे. आणि हे आता खूप गरजेचं झालेलं आहे. आणि स्पर्धा कमी आहे, याचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. सध्या स्पर्धा कमी आहे, तर आपण थोडा अभ्यास जरी केला, परंतु सातत्यानं केला, तर आपल्याला अधिकारी बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही. तुम्हाला जर काही अडचणी असतील तर या व्हिडिओखाली तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.